स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये। आज आपण बनवत आहोत मार्केटमध्ये विकत मिळतात तसे मलई लाडू। घरच्या घरी खूप कमी खर्चामध्ये आपण हे लाडू बनवू शकता। मार्केटमध्ये हे लाडू जवळपास 800 ते 900 रुपये किलो मिळतात। घरी फक्त 150 रुपयामध्ये आपण हे लाडू बनवू शकतो। त्यातला एक लाडू मी आपल्याला तोडून दाखवते। अतिशय सॉफ्ट असे हे लाडू बनतात आणि बनवायला इतके सोपे आहे की लाडू बिघडायचा चान्सच नाही। कुणीही ज्यांनी कधी हे लाडू पहिले बनवले नाही त्यांनी सुद्धा पहिल्या वेळेस जर हे लाडू बनवले तरी सुद्धा त्यांचे लाडू बिघडणार नाही। इतके छान हे लाडू बनतात। बघू शकाल आपण आतमध्ये मस्त। आता गणपती बाप्पा येणारच आहे। रव्याचे लाडू आपण नेहमी बनवतो त्याऐवजी तुम्ही हे लाडू ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घ्यायचंय आपल्याला 1.5 लिटर बफेलो मिल्क म्हणजे 1.5 लिटर म्हशीचं दूध, फुल फॅट क्रीम दूध घ्यायचंय। हे आहे 1 लिटर आणि यात परत मी आता अर्धा लिटर अजून घेते। एकंदरीत 1.5 लिटर दूध आपण घेतलेलं आहे। दुधाला आता चांगलं गरम होऊ द्यायचं, एक उकळी येऊ द्यायची। दूध आपण तिकडे तापायला ठेवलं तोपर्यंत आपण घ्यायचंय हे आहे कुकिंग व्हिनेगर। हे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लिंबूचा रस सुद्धा वापरू शकता। हे घ्यायचं आहे 3 टेबलस्पून, कारण आपल्याला दूध फाडायचंय। यात टाकते मी थोडंसं पाणी 2 टेबलस्पून। डायरेक्ट व्हिनेगरने आपल्याला दूध फाडायचं नाहीये। मिक्स करून घेऊया। मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर लिंबू घ्या। रसगुल्ला बनवताना आपण जसं दूध फाडतो तशीच ही सेम प्रोसेस आहे बिलकुल, कारण आपल्याला याचं पण आपल्याला पनीर तयार करून घ्यायचंय। आता बघा दुधाला उकळी आली, गॅस बंद करायचा आता आणि दूध थोडं 2 मिनिट असंच आपण हलवायचं गॅस बंद करून, म्हणजे यातली थोडीशी वाफ निघून जाऊ द्यायची। मी आता गॅस बंद केला। 2 मिनिटांनंतर यात आपल्याला घालायचं आहे हे व्हिनेगरचं पाणी, पण हे पाणी एकदम घालू नका, थोडं थोडं घाला आणि दुधाला हलवा। आता मी परत थोडं घालते। आणखी पुन्हा थोडंसं घालायचं, पण हे करताना एक लक्षात ठेवायचं गॅस मात्र तुम्ही चालू ठेवू नका। आता पाणी आणि पनीर वेगळं होईल अगदी 2 मिनिटांमध्ये। बघू शकाल आपण दूध मस्त छान व्यवस्थित अगदी फाटलं आणि पाणी वेगळं होतंय। दूध आता व्यवस्थित फाटल्यामुळे आपल्याला हे पाणी घालायची गरज नाही। हे आता आपण गाळून घेऊ। एक चाळणी टाकली होती मी खाली, चाळणी ठेवली, त्यात कपडा ठेवला आणि हे मी गाळून घेतलं। याच्यावर आता आपल्याला लगेच थोडं थंड पाणी टाकायचंय, म्हणजे आपलं जे पनीर बनेल ते सॉफ्ट बनेल। आणि याचा आंबटपणा पण निघून जाईल। याला आता चमच्याने थोडं प्रेस करून घेऊ। यातलं आपण आता पाणी काढून टाकायचंय आपल्याला। जेवढं काढता येईल तेवढं पाणी काढून घ्या आणि याला परत थोड्या वेळ चाळणीमध्येच ठेवून द्या। आता आपण रबडी बनवूया। त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं पाणी घालते। यात टाकायचं अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध, हे पण म्हशीचं म्हणजे बफेलो दूध। याला आता आपल्याला फुल गॅस करून हलवत राहायचंय एकसारखं। आपल्याला याला खूप घट्ट करायचंय। हे दूध घट्ट व्हायला कमीत कमी 10 मिनिट आपल्याला लागतील। कपड्यामध्ये बांधलेलं पनीर मी आता डिशमध्ये काढून घेतलं। तुम्हाला जर या ठिकाणी समजा पण घरचं बनवलेलं पनीर नसेल वापरायचं तर तुम्ही रेडीमेड जे पनीर मिळतं ते सुद्धा वापरू शकता। आता याला आपल्याला चांगलं स्मॅश करून घ्यायचंय। पोटॅटो स्मॅशरनी स्मॅश करा। आधी याला तुम्हाला थोडं हाताने करून घ्यावं लागेल, नंतर पोटॅटो स्मॅशरनी। याला चांगलं व्यवस्थित स्मॅश केल्यानंतर आपल्याला यात घालायचंय थोडीशी मलाई। ही आहे घरची फ्रेश मलाई, ही घालते मी 2 टीस्पून।
आणि जर तुम्ही पनीर वापरत असाल रेडीमेड तर तुम्ही मात्र 4 किंवा 5 टीस्पून मलाई घाला, म्हणजे आपल्या पनीरला छान क्रीमीनेस येईल। याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या स्मॅशरनी। मलाई आणि पनीर व्यवस्थित एकत्र स्मॅश करून घेतलं मी। आपण कढईमध्ये जे दूध आटायला ठेवलेलं होतं हे बघा, आता त्याची छान मस्त रबडी तयार झाली। घट्ट, एवढं घट्ट होऊ द्यायचं। यात आता हे पनीर टाकायचं आपल्याला। व्यवस्थित त्याला आता मिक्स करून घ्यायचंय। दूध आटवताना शक्यतोवर प्रयत्न करा की दुधाचा कलर बदलला नाही पाहिजे, कारण आपण जर हाय फ्लेमवर दूध तापवलं, घट्ट केलं तर शक्यतोवर नाही बदलत कलर, आणि तुम्ही जर लो फ्लेमवर त्याला आटवलं तर कलर थोडासा चेंज होतो आणि लाडू थोडे पिवळट दिसतात आपले मलाई लाडू। त्याच्यामुळे शक्यतोवर हाय फ्लेमवरच करा। ही आहे 1/3 कप साखर। अर्ध्या कपाला सुद्धा कमी साखर वापरणार आहे मी, कारण मुळातच दूध हे गुळचटच असतं। कशी तुम्ही कमी जास्त करू शकता, पण शक्यतोवर कमी टाका। हे सुद्धा आता छान मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण आता थोडं घट्ट होईपर्यंत किंवा कढई मिश्रण सोडेपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचंय। ही आहे अर्धा टीस्पून वेलची पूड। ही सर्वात शेवटी घालायची, म्हणजे याचा फ्लेवर छान येतो। याला एकसारखं हलवत राहायचंय आपल्याला। आता हे जवळपास होत आलं, याला मी 5 मिनिट एकसारखं हलवत होते आणि बघा कढई सुद्धा मिश्रण सोडायला लागलेली आहे। त्याच्यामुळे आता हे अगदी व्यवस्थित झालं। याचे आपल्याला आता हे थोडं थंड करायचं, म्हणजे हे आणखी घट्ट होईल, मग आपल्याला याचे व्यवस्थित छान लाडू बांधता येतील। आता मी गॅस बंद करते आणि याला थोडं थंड होऊ देते आणि मग नंतर याचे आपण लाडू बांधायचे। आता हे अर्धा तास असंच ठेवून द्यायचं रूम टेम्परेचरवर। कढईमधून डिशमध्ये काढून घेतलं मी। हे मिश्रण आता छान व्यवस्थित थंड झालेलं आहे। याचे आता आपल्याला लाडू वळायचे। तुम्हाला सारख्या मापाचे जर पाहिजे असतील लाडू तर काय करायचं, कुठलाही 1 चम्मच घ्या, त्याच्यामध्ये हे मिश्रण भरायचं आपण आणि त्या मापाने पुन्हा मग सर्व लाडू बनवून घ्यायचे। सर्व लाडूची साईज मग आपल्या सेम होईल। बघू शकाल आपण अगदी व्यवस्थित छान मस्त लाडू बांधला जातोय, कुठेही क्रॅक नाही, काही नाही। याला थोडंसं हातावर गोल फिरवायचं। कुठलाही लाडू बांधताना कधी पण हातावर थोडा गोल फिरवला ना की मग त्याला छान चकाकी पण येते आणि आकार पण अगदी सगळीकडनं सारखा होतो। अशाच पद्धतीने मी आता सर्व लाडू बांधून घेते। हे बघा 2 लाडू तयार केले मी। बघू शकाल आपण आकार बिलकुल अगदी सेम आला, कारण आपण चम्मचने माप घेतलं, किंवा मग एका छोट्या वाटीने तुम्ही माप घ्या। तयार झाले आपले घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये विकतच्या पेक्षाही चांगले मलाई लाडू। आपल्या घरी कुणी पाहुणे येणार असेल, मग आपल्याला नेहमी काय बनवावं हे सुचत नाही, अशा वेळेला तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता। फ्रीजमध्ये बनवून ठेवा, आरामात 5 ते 6 दिवस चांगले राहतात हे। या डिशमध्ये पूर्ण लाडू बसत नाही, त्याच्यामुळे मी डिश आता दुसरी घेते। या लाडूला आता आपण थोडंसं डेकोरेट करूया। केशर मी थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं, छान मस्त कलर आला, ते आपण या लाडूवर थोडंसं लावूया। बोटाने आपण थोडंसं केशर याच्यावर लावून घ्यायचं। बघू शकाल आपण दिसायला सुद्धा छान दिसतो आणि याच्यावर थोडासा पिस्ता लावायचा। आता गणपती आलेले आहेत, आपण सुद्धा हे लाडू नक्की ट्राय करा। रव्याचे लाडू तर आपण नेहमी बनवतो, पण हे लाडू सुद्धा तुम्ही बनवून बघा, खूप छान बनतात। तयार झाले आपले अप्रतिम टेस्ट असलेले मलाई लाडू। आपण सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।